नमस्कार, माझं नाव कल्पना अर्शनपल्ली. स्वरांजली चॅनलकडून रमण शेट्टी यांना जे प्रभाग 2मधून इच्छुक आहेत त्यांना मी काही प्रश्न विचारणार आहे. अण्णा नमस्कार. माझं नाव चंद्रकांत गुंडप्पा रमण शेट्टी, शेळगी प्रभाग 2मध्ये राहतो. माझा व्यवसाय कांदा भाजीपाल्याचा आडत दुकान आहे. माझी शेतीचा व्यवसाय आहे. या शेळगी भागामध्ये माझी पतसंस्था आहे, योगीनाथ नागरी सहकारी पतसंस्था म्हणून 28 वर्षाखाली स्थापन केलेली पतसंस्था आहे. समर्थ ज्येष्ठ नागरिक संघटनेच्या माध्यमातून मी उपाध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी काम करतो. पतसंस्था फेडरेशनच्या माध्यमातून मी त्या फेडरेशनचा सदस्य आहे आणि विविध क्षेत्रामध्ये माझा प्रत्येक क्षेत्रामध्ये माझा एक मोठा सहभाग असतो. जवळजवळ मी माझ्या वैयक्तिक कामापेक्षा सार्वजनिक क्षेत्रातल्या कामासाठी माझं नेहमीच झोकून काम करायची माझी प्रवृत्ती असल्यामुळं सुरुवातीपासून मी त्याच पद्धतीनं काम करत आलेलो आहे आतापर्यंत. आता तुम्ही जेव्हा नवीन झाला तेव्हा पक्ष नवीन होता, तर पक्षामध्ये येऊन तुम्हाला किती वर्ष झाली आणि काय काय घडलं? जेव्हा मी पक्षामध्ये काम करायला चालू केलो, जवळजवळ त्या गोष्टीला आज 40 ते 45 वर्ष आज पूर्ण होत आहेत. जवळजवळ 45 वर्षापासून मी भारतीय जनता पक्ष आणि याच माध्यमातून काम करत आलेलं आहे. सुरुवातीच्या काळामध्ये ज्या वेळेला आम्ही भारतीय जनता पक्षाचं काम आमच्या शेळगी भागामध्ये या सोलापूर शहरामध्ये करत होतो, त्यावेळेला आम्हाला म्हणजे कुठंतरी 100 लोकांमध्ये एखादा कार्यकर्ता देखील आमच्या पक्षाचं भेटत नव्हता. आणि आम्ही लोकांना आमच्या पक्षाबद्दल जर सांगितलं तर त्यावेळेला त्या लोकांचं म्हणजे प्रतिक्रिया करायची की कुठलं भाजप आणलं आणि कुठल्या पक्षाचं सांगायला लावं, काय आहे, कधी तुमचं पक्ष मोठं होईल, कधी तुमचं काम होईल, अशा पद्धतीनं लोकांचं स्टेटमेंट असायचं. ज्या वेळेला सुरुवातीच्या काळामध्ये आम्ही कुठल्याही लोकसभेच्या, विधानसभेच्या किंवा महापालिकेच्या निवडणुकीमध्ये पोलिंग एजंट, काउंटिंग एजंट म्हणून काम करत होतो, त्यावेळेला पाहायचो आम्ही की 700-800 एकेका पेटीमध्ये मतदान असायचं. परंतु त्या मतदानाचं काउंटिंग ज्या वेळेला व्हायचं त्यावेळेला त्या मताची पेटी ओतून मताचं काउंटिंग चालू झालं तर त्या मताच्या पेटीमध्ये आम्हाला कुठंतरी 4 मतं, कुठंतरी 5 मतं मिळायचे आणि बाकीचे सगळे मतं वन साईड काँग्रेसला असायचे. ते बघून आम्ही अक्षरशः रडत परत येत होतो. अशी वाईट परिस्थिती पक्षाची होती. तेव्हापासून आम्ही सातत्यानं या पक्षाच्या मागं खंबीरपणानं उभं राहून या पक्षाचं काम वाढवण्यामध्ये खूप मोठा सिंहाचा वाटा आम्ही या आमच्या शेळगी आणि सोलापूर दहिटणे भागामध्ये घेतलेलं आहे. म्हणजे 0 पासून चालू? हां, पक्षाचं अवस्था शून्य असताना चालू केलेलं काम आहे. त्यावेळेला इथं माझं सवंगडी म्हणून राजशेखर पाटील, राचापण्णा येलशेट्टी आणि कोरे गुरुजी असे 3-4 लोक फक्त सुरुवातीला आमच्यासोबत होते. त्यापेक्षा कुणीही म्हणजे हे पक्ष म्हणून ओळखत नव्हते आणि पक्षाचं काम करायला कुणी तयार होत नव्हते. आता काय? आता परिस्थिती अशी झालेली आहे की पक्षाचे जे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत त्यांना कुणी विचारच ना. आता आयाराम गयारामची इतकी गर्दी झालेली आहे की त्या पक्षामध्ये काय झालेलं आहे, आता काल परवा आलेले कार्यकर्त्यांचंच ह्या ठिकाणी सगळं म्हणजे तोहरा चालतो आहे. आणि जे पक्षासाठी जे जुने लोक आहेत, जे पक्ष मोठं करण्यासाठी काम केलेले लोक आहेत, त्यामध्ये खूप लोकांची आम्हाला नावं घेता येतील. या ठिकाणी रामचंद्र जन्नूसारखे लोक आहेत, लक्ष्मण गायकवाडसारखी लोक आहेत आणि बरेच कार्यकर्त्यांची आपल्याला नावं घेता येतील असे कार्यकर्ते आहेत. परंतु त्या कार्यकर्त्याला पक्षामध्ये कधी समाविष्ट करून घेतलं जात नाही. आता नवीन कार्यकर्त्यांमध्येच हे सगळं म्हणजे चाललेला कारभार आहे. तर आम्हाला काय म्हणायचं आहे की ह्या इलेक्शनच्या प्रक्रियेमध्ये जवळपास मी 3 निवडणुका लढवलेल्या आहेत. 3 निवडणुकामध्ये 2 ते 3 निवडणुकामध्ये एका निवडणुकीमध्ये मी 67 मतांनी पराभूत झालो, दुसऱ्या मतामध्ये 139 मतांनी पराभूत झालो, तिसऱ्या निवडणुकीमध्ये 155 मतांनी पराभूत झालो. अशाच पद्धतीचं सिद्धेश्वर बँकेचं देखील विरोधी पक्षामध्ये मी एक निवडणूक लढवली. त्या ठिकाणी देखील आमचे जवळजवळ 8 उमेदवार 100 मतांनी पडले. एवढा मोठा आम्ही सातत्यानं लढा देत गेलो. 3 निवडणुकामध्ये मी पराभव पत्करल्यावर देखील मी पक्षाचं काम मी कधी सोडलं नाही. तेवढ्याच जोमानं काम करत 4थ्यांदा निवडणुकीला उभं राहून
जवळजवळ 450 मतांनी मी निवडून आलो. जोपर्यंत तुम्ही निवडून येत नाही आणि पक्षाचं काम आमच्या भागामध्ये होत नाही तोपर्यंत कधीही स्वस्थ थांबलेलं नाही. आणि मी निवडून आलो. निवडून आल्यानंतर आमच्या पक्षाची सत्ता नव्हती, विरोधात नगरसेवक म्हणून काम करत होतो. त्यावेळेला बजेट कमी मिळायचं, आमच्या भागाचा विकास व्हायचं खूप अवघड परिस्थिती होती. आणि अशा परिस्थितीमध्ये ज्या वेळेला 5वी निवडणूक लागली त्या 5व्या निवडणुकीमध्ये मी उमेदवारी मागणार तोपर्यंत देशमुख मालकांनी मला म्हणलं की अण्णा एवढं वेळ तुम्ही थांबा, मी मुलाला उमेदवारी देतो. म्हणल्यानंतर मी या ठिकाणी क्षणार्धाचा देखील विचार न करता माझी उमेदवारी किरण देशमुख यांना सोडून दिली. त्यांचा निवडणूक प्रमुख होऊन ही निवडणूक मी निवडून आणली. प्रभागातले चारीचे चारही नगरसेवक आम्ही निवडून आणले. त्याच्या अगोदर एकंदरीत 5 वेळा देशमुख मालक निवडून आले. एकदा शहरातून आले होते, दुसऱ्यांदा जे निवडणूक चालू झाली त्यांची ती आपल्या हातवाड भागीचा देखील समावेश झालेला होता. त्यामुळं आमच्या भागाचा त्यावेळेस समावेश आल्यामुळं आमच्या भागामध्ये जी काँग्रेसची प्रस्त होती ते संपूर्णतः आम्ही मोडून भाजपचंच एकमेव भाजपमय करून टाकलेलं आहे. आता आमचं शेळगी दहिटणे भाग आमचे जे प्रभाग आहेत जवळजवळ 8 प्रभाग आहे, 8 वार्ड, त्यामध्ये कुठेही जर गेलं तर भारतीय जनता पक्षाला सोडून दुसरं कोणाचं नाव देखील घेत नाहीत. अशा पद्धतीचं काम आता त्या ठिकाणी तयार झालेलं आहे. आणि आता परत योगायोगानं महापालिकेची निवडणूक आलेली आहे. मला किरण देशमुखना उमेदवारी देण्यासाठी मालकांनी विनंती केल्यानंतर मी ती जागा सोडली. त्यावेळेला मला शब्द दिलं गेलं की तुम्हाला स्वीकृत नगरसेवक म्हणून तरी घेऊ किंवा पुढच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला सन्मानाने आम्ही परत नगरसेवक म्हणून संधी देऊ, असं त्यावेळेला मला शब्द दिलं गेलं. त्यामुळं मी आता यावेळेला माझं फॉर्म या ठिकाणी पुन्हा एकदा भरतो आहे. आता पक्षाकडून मला याच गोष्टीची अपेक्षा आहे की ज्या पक्षाचं अस्तित्व शून्य असताना मी या पक्षासाठी माझं जीव तोडून काम केलेलं आहे त्या पक्षाने मला परत एकदा सन्मानाने उमेदवारी द्यावं आणि माझ्या भागाचा केवळ विकास व्हावा. आणि किरण देशमुख मालक यांचं बजेट आमच्या या शेळगी दैठणे भागासाठी मिळावं म्हणून मी 4 वेळा निवडणुका लढवल्या, पराभूत झालो, पुन्हा निवडून आलो. त्यावेळेला सत्ता नव्हती. आता ज्या वेळेला सत्तेमध्ये मी निवडून आलो असतो त्यावेळेला मी जर किरणच्या ऐवजी मी जर निवडून आलो असतो तर सोलापूर महानगरपालिकेतलं महापौर म्हणा किंवा तिथलं पक्षनेता म्हणा, ते पक्षाचे जे सर्वोच्च पद आहेत ते माझ्याशिवाय तिथं कोणालाच जागा नव्हती. म्हणजे माझ्यापेक्षा सगळे ज्युनियर त्या ठिकाणी होते. त्यामुळं एवढी मोठी संधी मी त्याग केलेला आहे. त्यामुळं पक्षाने मला यावेळेला माझं विचार करून मलाच पक्षाची उमेदवारी द्यावं असे मी पक्षालाही कळकळीची विनंती करतो. आणि आपण या चॅनलच्या माध्यमातून माझे या ठिकाणी मुलाखत घेतल्यात, माझला बोलकं केलात. माझ्याही पोटामध्ये ही गोष्ट खूप दिवसापासून राहिली होती. कुठेतरी बोलायला संधी मला अपेक्षित होती. आपण आलात, मला या ठिकाणी बोलायला संधी दिला. त्यामुळं मीही माझ्या मनातलं पोटातलं जे काय सत्य आहे ते आपल्यासमोर सगळ्यासमोर सांगितलेलं आहे. तर आपल्याला देखील मी मनापासून शुभेच्छा देतो. आणि येणाऱ्या काळामध्ये पक्ष मलाच तिकीट देईल यात तीळ मात्र शंका नाही. आणि पक्षश्रेष्ठीने मी परत एकदा मनापासून विनंती करतो की आपण माझ्या उमेदवारीचं सहानुभूतीपूर्वक विचार करून मला उमेदवारी द्यावं असं मी कळकळीची विनंती करतो. आणखी एक विचारायचं तर जे योजना आता राबवल्या जातात ते पुरेसे आहेत असं आपल्याला? आता जे काय भरपूर ठिकाणी शिबिरं पण ॲक्टिव्ह असते याच्यामध्ये. शिबिरं भरपूर घेतली जातात, भरपूर जणांना त्याचाच घेतले जातात. ते अजून कितीपर्यंत वाढायला पाहिजे किंवा तुम्ही नगरसेवक झाल्यानंतर? आता आपण विचारल्यासारखं आता हे जे काय म्हणजे पक्षाच्या माध्यमातून शिबिर वगैरे राबवले जातात हे पक्षाकडून तर चालूच असतात. देशमुख मालक राबवतात, त्या भागातले नगरसेवक राबवतात, आम्हीही राबवतो. तरी देखील ह्या हदवाडीचा भाग असल्यामुळं हा भाग पूर्ण अविकसित भाग होता. ह्या अविकसित भागामध्ये किती जरी काम केलं तरी कामं कमीच पडत असल्यामुळं कुठलाही नगरसेवक जर आला तर त्याच्या हातून कामं पूर्ण व्हायचं खूप अवघड होतं. आणि या आमच्या भागामध्ये देशमुख मालकांनी खूप मोठं लक्ष घालून आमच्या भागाचा विकास करण्यासाठी त्यांनी भरपूर असं बजेट आमच्या या शेळगी दैठणे भागाच्या विकासासाठी दिलेलं आहे. हे आम्हाला कदापि विसरून चालणार नाही. कारण
जर देशमुख मालक जर हे आम्हाला बजेट दिले नसते तर माझा जो प्रभाग आहे तो आणखीन किमान 10 ते 15 वर्ष पूर्ण डेव्हलप झाला नसता, एवढे मी आत्मविश्वासाने या ठिकाणी सांगू इच्छितो. कसं आहे, आम्ही आमचं स्वतःचं घरचं काम वगैरे बघत नाही. ज्या ज्या वेळेला सार्वजनिक क्षेत्रातलं कुठलाही माणूस बोललेला सगळं टाकून आम्ही त्या पहिल्या कामाला म्हणजे प्राधान्य देतो. त्यामुळं लोक थोडंसं म्हणजे हे करतात. तुमच्याशी बोलणं म्हणजे एखाद्या म्हणजे खूप इतके प्रश्न होते ते सगळे मी प्रश्नच विचारू दिला, तुम्ही इतकं छान सांगितलं. धन्यवाद अण्णा.